खरं प्रेम कसं ओळखायचं? तुमच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे तुमच्यावर खरं प्रेम आहे का, अशी करा खात्री. मित्रांनो, प्रेम ही भावना शब्दांत मांडता येत नाही अशी असते. ती अचानक मनात उगवते, हळूहळू वाढत जाते आणि नकळत आपल्याला त्या व्यक्तीभोवती गुंतवून ठेवते. एखादी व्यक्ती आपल्याला आवडू लागते. तिच्या बोलण्याचा, हसण्याचा, वागण्याचा परिणाम आपल्या मनावर होऊ लागतो. तिच्यासोबत वेळ घालवताना वेळ कसा जातो ते कळत नाही आणि ती दूर गेली की मनात पोकळी निर्माण होते. या सगळ्या प्रक्रियेत एक प्रश्न मात्र सतत मनात फिरत राहतो. आपण जसं तिच्यावर प्रेम करतो तसंच तीही आपल्यावर करते का? तिच्या मनातही आपल्याबद्दल तशीच भावना आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण तिच्या वागण्यातले छोटे छोटे संकेत पाहू लागतो. कारण प्रेम हे अनेकदा शब्दांपेक्षा कृतीतून आणि नजरेतून अधिक स्पष्ट होतं. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे वारंवार पाहते तेव्हा त्यामागे केवळ योगायोग नसतो. गर्दीत असताना, संभाषणात असताना किंवा अगदी साध्या क्षणीही तिची नजर तुमच्यावर येत असेल तर त्या नजरेत काहीतरी वेगळं असतं. तुम्ही तिच्याकडे पाहिलं की ती नजर चुकवते, पण काही वेळानंतर पुन्हा तुमच्याकडेच पाहते. ही लाज, ही गोंधळलेली नजर अनेकदा मनातील भावना उघड करत असते. मानसशास्त्र सांगतं की ज्याच्याकडे आपल्याला आकर्षण असतं त्याच्याकडे आपलं लक्ष आपोआप जातं. नजर ही मनाचा आरसा असते. म्हणूनच शब्द न बोलता देखील नजरेतून बरंच काही समजतं. प्रेमात पडलेली व्यक्ती तुमच्याकडे केवळ पाहत नाही तर तुमच्याकडे विशेष लक्ष देऊ लागते. तुम्ही काय बोलता, कसं वागता, काय आवडतं, काय नाही, या सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात राहतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासाठी वेळ काढते, इतर कामं बाजूला ठेवते आणि तुमच्यासोबत क्षण घालवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ते केवळ मैत्रीचं लक्षण नसतं. नैसर्गिकरित्या आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल ओढ असते तिच्यासोबत राहण्याची इच्छा अधिक असते. ती तुमच्याशी बोलण्यासाठी कारणं शोधते, तुमच्या जवळ बसण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्यासोबत संवाद वाढवते. हे सगळं तिच्या मनातील भावनांचे संकेत असतात. जीवनात चांगले आणि वाईट क्षण दोन्ही येतात, पण खरे प्रेम तेव्हा ओळखता येतं जेव्हा एखादी व्यक्ती केवळ आनंदाच्या क्षणीच नव्हे तर दुःखाच्या काळातही तुमच्यासोबत उभी राहते. तुम्ही अडचणीत असताना ती केवळ शब्दांनी सांत्वन करत नाही तर कृतीतून तुमचा आधार बनते. तुमचं दुःख तिच्या चेहऱ्यावर दिसतं, तुमचा आनंद तिच्या डोळ्यात चमकतो. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या भावनांशी स्वतःला जोडते आणि तुमचा प्रत्येक चढउतारात सहभागी होते तेव्हा ती भावना वरवरची राहत नाही. कारण प्रेम म्हणजे फक्त हसण्यात सहभागी होणं नाही, तर रडण्यातही खांदा देणं असतं. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं देखील प्रेमाची खूण असते. तुमचा वाढदिवस, तुमचा आवडता रंग, तुमचा आवडता पदार्थ किंवा तुम्ही सहजपणे सांगितलेली एखादी गोष्ट, ही सगळी माहिती ती जपून ठेवते आणि योग्य वेळी त्या गोष्टींनी तुम्हाला आश्चर्यचकित करते. एखाद्या दिवशी तुमचा आवडता चहा घेऊन येणं, तुम्हाला आवडणाऱ्या विषयावर बोलणं किंवा तुमच्यासाठी खास काही करणं, ही कृती दाखवते की तुम्ही तिच्यासाठी महत्त्वाचे आहात. कारण ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्याबद्दल जाणून घेण्याची आणि त्याला आनंदी ठेवण्याची इच्छा आपोआप निर्माण होते. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या लोकांची ओळख करून देते तेव्हा ती तुम्हाला केवळ मित्र म्हणून पाहत नाही. कुटुंब, जवळचे मित्र, जिवलग मंडळी या सगळ्यांच्या समोर तुमची ओळख करून देताना तिच्या चेहऱ्यावर अभिमान दिसतो. ती तुम्हाला तिच्या जगाचा एक भाग बनवते. कारण ज्याला आपण मनापासून मानतो त्याला आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या जागी आणण्याची इच्छा होते. ही ओळख म्हणजे विश्वासाचं आणि गंभीरतेचं प्रतीक असतं. प्रेमात भविष्याचाही विचार येतो. तुमच्याशी बोलताना ती व्यक्ती केवळ वर्तमान क्षणांपुरती मर्यादित राहत नाही. ती भविष्यातील योजना करताना तुमचं नाव त्या चित्रात सामावते. आपण पुढे असं करू, आपण तिथे जाऊ, आपण दोघं मिळून, अशा वाक्यांमधून ती तुम्हाला तिच्या आयुष्याचा भाग मानते. तुमच्याशिवाय ती स्वतःचं पुढचं आयुष्य कल्पनाही करू शकत नाही, हे अशा संभाषणातून जाणवतं. भविष्याची स्वप्न जेव्हा एकत्र रंगवली जातात तेव्हा त्यात केवळ आकर्षण नसतं तर बांधिलकीची चाहूल असते. प्रेमाची खरी कसोटी मात्र तेव्हा लागते जेव्हा एकमेकांचे दोष समोर येतात. सुरुवातीला सगळं सुंदर दिसतं, प्रत्येक गोष्ट परिपूर्ण वाटते, पण काळ जसतसा पुढे जातो तसतसे स्वभावातील कमतरता, सवयी, दुर्गुण दिसू लागतात. जो व्यक्ती तुमच्या चुका, तुमचे हट्ट, तुमचे राग या सगळ्यांसकट तुम्हाला स्वीकारतो तोच खऱ्या अर्थाने प्रेम करतो. कारण प्रेम म्हणजे केवळ चांगल्या गोष्टींचं कौतुक नाही तर अपूर्णतेलाही कवटाळणं असतं. तुमच्यात बदल करण्याचा दबाव न आणता तुम्हाला जसे आहात तसे स्वीकारणं ही मोठी गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. प्रेम केवळ संकेतांवर आधारलेलं नसतं, संवादही तितकाच महत्त्वाचा असतो. जर शंका वाटत असेल तर स्पष्टपणे विचारणं आणि भावना व्यक्त करणं हे योग्य असतं. कारण नातं हे अंदाजांवर टिकत नाही, ते विश्वासावर आणि प्रामाणिकपणावर टिकतं. कधीकधी आपण संकेत चुकीचेही वाचू शकतो, त्यामुळे भावना समजून घेणं आणि समोरच्याच्या मनाचा आदर करणं गरजेचं असतं. शेवटी प्रेम ही दोघांची प्रवासगाथा आहे.
त्यात ओढ असते, आकर्षण असतं, पण त्याहून अधिक समजूत, संयम आणि स्वीकार असतो. जर एखादी व्यक्ती तुमच्या नजरेत हरवते, तुमच्यासाठी वेळ काढते, तुमच्या सुखदुःखात सहभागी होते, तुमच्या छोट्या गोष्टी जपते, तुम्हाला तिच्या जगात सामावून घेते, भविष्याच्या स्वप्नात तुम्हाला स्थान देते आणि तुमच्या अपूर्णतेसकट तुम्हाला स्वीकारते, तर ती भावना वरवरची नसते, ती मनापासून असते. आणि अशा प्रेमाला जपणं, समजून घेणं आणि सन्मान देणं हीच खरी जबाबदारी असते.